नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। शुरुआत अकोला से करेंगे, जहां सरपंच पंकज सावले के साथ किसान आक्रामक मोड में आए और साथ ही बात हिंगोली की होगी, जहां से इन गांव में महालक्ष्मी उत्सव के अवसर पर सीता चरित्र प्रस्तुति। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। अहिल्यानगर जिले के राहुरी तालुका के धामुरी बुद्रुक में दिल दहला देने वाली घटना। शाम को रास्ते के विवाद को लेकर दो युवकों विकास खरमाले और शुभम करमाले की गर्दन पर स्टील की तलवार से चाकू से हमला किया गया। रास्ते का विवाद कुछ दिनों से चल रहा था, लेकिन विरोधी पक्ष ने गुस्से में आकर दोनों भाइयों पर उस समय हमला कर दिया जब वे शाम को दूध लेने गांव जा रहे थे। सवाल यह है कि क्या पुलिस इसकी जांच करेगी और आरोपियों को गिरफ्तार करेगी। सवाल यह है कि क्या जांच के बाद आरोपियों को गिरफ्तार किया जाएगा। परिवार ने चेतावनी दी है कि अगर जल्द से जल्द आरोपियों को गिरफ्तार नहीं किया गया तो परिवार पुलिस अधीक्षक कार्यालय के सामने भूख हड़ताल करेगा। पोलीस प्रशासनानं हात जोडून विनंती करतो। पोलीस प्रशासनानं आमच्यावर धारदार शस्त्रानं 8 टाके पडले, मानेवर हल्ला झाला आहे। पोलीस प्रशासनानं 307 हा कलम लागू करून गुन्हेगारांना तात्काळ अटक करावं आणि पोलीस प्रशासनानं यांच्यावर कारवाई नाही केली। पोलीस प्रशासनासमोर कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करू ही विनंती। सगळं कुटुंब परिवार सगळ्या कुटुंबासह परिवार ही आमरण उपोषण करू ही विनंती। प्रकार किती वाजता झाला आणि कसा झाला? प्रकार तुम्हाला हे हाणमार करण्याचे कशामुळे झाली? कोणतं कारण होतं? काल आमचा रोडचा वाद असल्यामुळं काल तहसीलदार साहेब 1 ते 3च्या दरम्यान पाहणी करण्यासाठी आले होते। ते तहसीलदारांपुढं सगळ्यांचे प्रश्न मांडले। त्यांना ते त्यांचे प्रश्नांची उत्तरं त्यांना व्यवस्थित न भेटल्यामुळं त्यांनी आमच्या तहसीलदार साहेब येऊन गेल्यानंतर आमच्या घरी येऊन घरच्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, आमच्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्यांच्या तावडीत नाही सापडल्यामुळं आम्ही संध्याकाळी दूध घालायला जात असताना त्यांनी आम्हाला धरून तलवारी, कोयते, गज या हत्यारांनी मारलं आणि हत्यारांनी मारत असताना त्यांनी गळ्याला चाकू लावून मारहाण करत होते आणि तलवार लावून मारहाण करत होते, पण फिरल्यामुळं माझ्या मानेला तलवार लागलेली आहे। किती टाके पडले? 8 टाके पडले। ते सगळे आलेले महेंद्र उगले, नवनाथ उगले, सार्थक उगले, कार्तिक उगले, ऋतिक उगले, खंडू उगले आणि भाऊराव उगले यांच्यासह यांचे घरच्यांसह सगळे आले होते। त्यांनी सगळ्यांनी मारहाण करण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि आम्ही जीव जाण्यापासून थोडक्यात वाचला आहे। म्हणजे तुमच्यावर भयानक हल्ला झाला होता? तुमच्या काही वाहनाची नुसतोच? आमची गाडी फोडून आमचे कॅन पण फोडले, गाडी वगैरे फोडली, काही गाडी पण फोडली। जगन्नाथ खरमाळे, राहणार धामुरी बुद्रुक, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। काल ठीक 8 वाजता माझ्या भावावर आमच्या शेजाऱ्यांनी प्राणघातक हल्ला केला होता। हल्ला करण्याचं कारण? हल्ला करण्याचं कारण असं होतं की आमच्या रस्त्याच्या वादामधून हे झालं, त्यांचं समाधान नाही आलं, त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावर हल्ला केला। एकांटित धरून आमचं दुधाचं भरपूर नुकसान केलं आणि त्यांच्यापासून आमच्या जीवाला, आमच्या घरच्यांना, आमच्या सगळ्या कुटुंबाला धोका आहे। तरी पण पोलीस प्रशासनाने यांना तात्काळ अटक करावा ही विनंती करतो। आणि जर त्यांनी सरकारी सगळा रस्ता बंद केलेला आहे पूर्णपणे चौबाजूंनी, त्याच्यामुळे आमची नुकसानी झालेली आहे आणि तहसीलदार पण आमची दखल घेत नाही आहे। आम्ही वारंवार तहसीलदारांना अर्ज करून ती पण दखल घेत नाही। तुम्हाला कशाने मारलेलं आहे? आम्हाला तलवारी, लाकडी दांडके, कुऱ्हाड, गुट्ट्या, गज यांनी एकांटी गाठून मारलेलं आहे आणि आमच्या गाडीची पण भरपूर नुकसान केलेलं, दुधाचं पण सगळं नुकसान केलेलं आहे आणि यांच्यापासून आम्हाला भरपूर, आमच्या सगळ्या घरच्यांना आणि सगळ्यांना, मला भावाला, सगळ्यांना खूप मोठा धोका आहे। कोण कोण आहे आरोपी? कोण आहे आरोपी? कालिदास बाळासाहेब उगले, ऋतिक कालिदास उगले, सार्थक नामदेव उगले, महेंद्र पुंजा उगले, नवनाथ चांगले उगले, भाऊराव शिवाजी उगले, कार्तिक कालिदास उगले या आरोपींपासून मला धोका आहे
तरी काही झालं तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील. तुम्हाला न्याय जर मिळाला तुम्हाला इथून पुढे म्हणजे शिक्षा काय असेल? नाही, आम्ही सदर न्याय जर नाही भेटला तर आम्ही कलेक्टर सहकुटुंब कलेक्टर पुढं आमरण उपोषण करू. जर मागण्या नाही मान्य आल्या, आमच्यावर जर अत्याचार होतच राहिला तर आम्ही स्वतः दहन करणार, आत्मदहन करणार. बरं, आता हे घटनास्थळी कोणी पोलीस वगैरे तुमच्याकडे आलते का पंचनामा? आज आत्तापर्यंत नाही आले, पण संध्याकाळी आम्हाला ॲम्ब्युलन्स पाठवली होती राहुरी पोलीस स्टेशनने. आम्ही 112ला फोन केला होता. हां हां. त्यानंतर पोलिसांनी काही प्रक्रिया केली का तुमची? त्यांना आरोपी धरले नाही धरले, काय गुन्हे दाखल केले? परत आमची पण विचारपूस नाही केली काहीच, आणि आरोपींना पण धरणं अजून आरोपी संबंधित पोलीस स्टेशनला तुम्ही गुन्हा वगैरे काही दाखल केला आहे का? नाही, आज नाही, फक्त आहे ना वैद्यकीय चाचण्यांचा पाठपुरावा केलेला आहे आम्ही. आज गुन्हा दाखल केला नाही का? गुन्हा दाखल नाही केलेला. फक्त 112ला कॉल करून सांगितलेलं आहे असं असं झालं. तुम्हाला एवढा मार लागता तुम्ही गुन्हा दाखल का केला नाही? कारण कसं आम्ही भरपूर गाळ झालेलो होतो, भरपूर मार लागलेला होता आम्हाला. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आम्ही करणार गुन्हा दाखल. ओके. अहिल्यानगर से सी न्यूज़ संवाददाता राव साहेब वरपे की रिपोर्ट। तालुका के बोरता फाटा शिरताल मार्ग पर छोटे व्यास की पुलिया क्षतिग्रस्त होने से किसानों को भारी नुकसान उठाना पड़ा। ग्रुप नंबर 88 और 93 के बीच कृषि भूमि जलमग्न हो गई, जिससे तुरी, उड़द, मूंग, कपास और सोयाबीन जैसे फसलें नष्ट हो गईं। किसानों का कहना है कि पुलिया की चौड़ाई कम होने से पानी की निकासी रुक जाती है और खेतों में जलभराव हो रहा है। इस संदर्भ में किसानों ने विभागीय अधिकारी को ज्ञापन सौंपते हुए मांग की है कि तत्काल मुआवजा दिया जाए और बड़े व्यास की नई पुलिया का निर्माण किया जाए। किसानों ने चेतावनी दी है कि यदि जल्द कार्यवाही नहीं की गई तो वे सरपंच पंकज सावले के नेतृत्व में आमरण भूख हड़ताल करेंगे। इस ज्ञापन की प्रतियां संभागीय आयुक्त, जिला कलेक्टर और लोक निर्माण विभाग के अधिकारियों को भी भेजी गई है। अकोला से सी न्यूज़ संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। सेनगांव शहर के अनीता विलास कापसे ने महालक्ष्मी उत्सव के अवसर पर सीता चरित्र प्रस्तुत की और इसे देखने के लिए शहर की कई महिलाओं की भारी भीड़ उमड़ पड़ी। गौरी लक्ष्मी का उत्सव बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। शहर की कई महिलाएं इस उत्सव के अवसर पर कई प्रस्तुतियां देती हैं, लेकिन अनीता विलास कापसे ने सीता चरित्र प्रस्तुत कर शहर की कई महिलाओं का ध्यान आकर्षित किया। अनीता कापसे हर साल अनूठी प्रस्तुतियां देकर महिलाओं का दिल जीत लेती हैं। इस वर्ष उन्होंने सीता चरित्र पर एक अनूठी प्रस्तुति दी और शहर में उन्हें खूब प्रशंसा मिल रही है। उन्हें इस तरह की प्रस्तुतियों के लिए कई पुरस्कार भी मिले हैं। उनकी मदद के लिए उनकी बेटी कृष्णा कापसे और मां अनीता कापसे ने अपने घर पर महालक्ष्मी के अवसर पर एक अनूठी प्रस्तुति दी और इस प्रस्तुति को देखने के लिए सेनगांव शहर की कई महिलाएं उमड़ पड़ी। इस प्रदर्शन को भी उनकी खूब तारीफ मिल रही है। पिछले साल उन्होंने चंद्रयान 3 पर प्रस्तुति दी थी। उनके प्रदर्शन के लिए उन्हें पुरस्कार भी मिला था और इस साल उन्होंने सीता चरित्र नाटक प्रस्तुत किया है। विलास कापसे, मी गेल्या वर्षी चंद्रयान 3 केलं होतं आणि या वर्षी मी सीता चरित्र सादर केलं आहे। पहिला आहे सीता जन्म, ही नागरात जमिनीतून उत्पन्न झालेली सीता। नंतर आहे सीता स्वयंवर, रामानं धनुष्यबाण तोडून सीतेसोबत विवाह केला। नंतर राम लक्ष्मण सीता वनवास, हे दोघं नदी पार करून वनवासाला निघाले जंगलामध्ये। नंतर आहे लक्ष्मण रेषा। नंतर आहे सीताहरण, रावणानं सीतेला उचलून नेलं, त्या निमित्त जटायू रक्षक खाली पडला। नंतर आहे हनुमान सीता अशोक वाटिका भेट, दोघांची भेट झाली आहे पहिल्यांदा हनुमान आणि सीतेची। नंतर आहे सीता अग्नि परीक्षा। नंतर आहे अयोध्या प्रवेश। नंतर आहे सीता वनवास। सीता वनवास मध्ये आहे सीतेने लवकुशला जन्म दिला। नंतर आहे सीता त्याग, आखरीला आहे सीता त्याग। अशा प्रकारे आम्ही सीता चरित्र हे दाखवलेलं आहे। आमच्या इथेच अनेक महिला इथे पाहायला येतात, हे आमच्या लक्ष्मी। हिंगोली से सी न्यूज़ संवाददाता गोविंद देशमुख की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।